नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 4 महिन्यांचा स्टडी प्लॅन 12,000 प्लस जागांची तयारी अशी करा मित्रांनो. बघा मित्रांनो, हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मायचान सांगतो इमानदारीनं आतापर्यंत तुम्ही भरपूर काही केलं असेल. नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस केले असेल, आतापर्यंत भरपूर काही केलं मित्रांनो. मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला, इमानदारीने सांगतो मित्रांनो, 4 महिन्याचा आपला हा स्टडी प्लॅन आहे. या 4 महिन्यामध्ये तुमची लेखी ही गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला 90 प्लस होणार म्हणजे होणार आहे. आतापर्यंत तुम्ही भरपूर लोकांवरती विश्वास केला असेल, एकदा या दसरथे मास्तरवरती विश्वास करा. मी तुम्हाला 4 महिन्याचा स्टडी प्लॅन सांगतो. हो 12,000 प्लस जागा येणार आहे आणि याच वर्षी मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरात येईल. त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. आपण आपल्या पद्धतीने अभ्यास करा. तुमचा जानेवारी महिना गेल्याच जमा, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. 2025चा जानेवारी महिना घातलाय तुम्ही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. हो तुम्ही कसा अभ्यास केला, किती केला, वेटिंगला राहिला असाल, नवीन तयारी करत असाल, तुमचं ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, काय होऊ द्या. आतापर्यंत गंगेत घोडे ना आले, आतापर्यंत ते झालं ते सर्व विसरून जा आणि नव्या जोमाने नव्यानं तयारीला लागा. तुम्हाला 4 महिन्याचा स्टडी प्लॅन देतो. आतापर्यंत भरपूर अभ्यास केला असेल, आता तुम्हाला 4 महिने कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. माझा नंबरही देतो तुम्हाला, स्क्रीनवरती माझा नंबर सुद्धा दिसत असेल, इथे बघू शकताय तुम्ही. या नंबरवरती व्हॉट्सअपला मला काय अडचण असेल तर मेसेजही करू शकताय आणि नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही सुद्धा माझा नंबर सेव्ह करून घ्या, जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट मित्रांनो इथे भेटत जाईल. बघा महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 100 प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आपण इथं तुमच्यासाठी आणलाय. आतापर्यंत कसा अभ्यास करत होता, किती करत होता, किती वेळ करत होता, किती दिवस केला, किती वर्ष केला, याला काहीही बंधन नाही आहे. या सगळं काही झालं ते सोडून द्या. आता 100 प्लस दिवस अर्थात 120 दिवस 4 महिने मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. हा टास्क कोर्स काय आहे याच्याविषयी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी तुम्हाला रोजच्या रोज जे टार्गेट देईन ते तुम्हाला रोजच्या रोज पूर्ण करायचं. फक्त 120 दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या. नाही 90 प्लस लेखी झाली मग मला बोला. मी स्वतः सांगत नाहीये. आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या या टास्कला फॉलो केलेला आहे. आणि जे काय मागं मी जून 2023ला हा उपक्रम चालू केला होता, मागची जी भरती झाली आत्ताची नुकतीच 17,000ची, त्याच्यामध्ये आपले भरती पोरं हे आपले विद्यार्थी हे भरती झाले आहे आणि तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. मी स्वतः काही सांगत नाहीये. बघा टास्क कोर्सची वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. त्याच्या पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही किती वाचता, यापेक्षा काय वाचता याला फार महत्व आहे. एक विद्यार्थी आहे डझनभर पुस्तक वाचून भरती होत नाही आणि एक पोरगा आहे 5च पुस्तक आहे, रोज 8 तास अभ्यास करतंय आणि 4-6 महिन्यामध्ये पोस्ट काढतंय. फरक काय रे? बघा शेतकऱ्याचं काय राहतं रे? शेतकऱ्याचं काय राहतं की तो शेतात पिकवतो काय, बाजारात विकतं काय, याचं जर त्याला कॉम्बिनेशन जमलं नाही तर शेतकरी बर्बाद होतो. तसंच आपलं आहे रे. तसंच आपलं आहे की आपण वाचतो काय आणि पेपरला येतं काय हे जर तुम्हाला समजलं नाही तर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष अरे 6-6 7-7 वर्ष पोरांची भरती करण्यात जातात, तरी पोरं भरती होत नाही. का होत नाही? अरे तू झाले 6 वर्ष अभ्यास करतो, 4 वर्ष अभ्यास करतो, तुला 70च्या पुढे मार्क पडत नाही. अरे का पडत नाही? पेपरला येतं काय आणि तू वाचतो काय, याच्यात तू तफावत आहे. म्हणून मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर. आतापर्यंत भरपूर काही केलं असेल, मी सांगतो त्या पद्धतीने 120 दिवस तुझ्या आयुष्यातले मला दे. मायच्यान सांगतो 90 प्लस मार्काची तयारी तुझी होणार आहे. जास्त दिवस नाही रे. पहिले 8 ते 15 दिवसातच तुला समजेल की साला मी कसा अभ्यास करत होतो पहिले आणि आता कसा करत आहे. बघ मी तुला टास्क कोर्सची वैशिष्ट्य सांगतो, त्याच्यानंतर डेमोही दाखवतो. तर सर्व काही तुला इथे सर्व गाणे वाचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत तू बघत राहा. बघ मित्रा, हा आपला 100 प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे. 100 प्लस दिवस म्हणजे किती रे? मी तुला आत्ताच सांगितलं 120 दिवस म्हणजे 4 महिन्याचा आपला हा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. रोजचा रोज टार्गेट तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला टास्क व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. कुठली ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. PDF स्वरूपात तुम्हाला टास्क भेटेल. त्याचा डेमोही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा चौथा मुद्दा बघा, मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगतो तेवढंच करा. फक्त 4 महिने करा. 4 महिन्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. मी सांगतो तेवढंच करा. मी सांगतो त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल. मी सांगतो तेवढं परफेक्ट करा. नाही तुम्हाला 90 प्लस मार्क पडले आणि 4 महिन्यानंतर आपलं नाव बदलून ठेवा. बघा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला. एकदा या दसरथे मास्तरवरती विश्वास करून बघा. 5वा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये
मिळत जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की तुला मार्कच पडते 50-55 आणि तुला एखादा मास्तर सांगतोय की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. कसं जमल रे बाबा? तुला सिलेबस तर कंप्लीट करून घ्यावं लागेल. तर तिची सुद्धा माहिती भेटेल तुला की तू प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व राहतं. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या बरं का. 7वा मुद्दा बघा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे, आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे, IAS IPS व्हायचं नाही आहे. आपल्याला गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे ते म्हणजे पोलीस शिपाई आणि आपल्याला ते व्हायचं आहे. त्याच्यासाठी 14 तास 16 तास 18 तास 4 वर्षे 10 वर्षे अभ्यास करायची गरज नाही आहे. तुम्ही इमानदारीने अभ्यास केला, मायचान सांगतो इमानदारीने जर का 4 महिने रोज 8 तास अभ्यास केला, मी सांगतो त्या पद्धतीने, मात्र टास्क जर का फॉलो केला ना, पहिल्या 15 दिवसात तुम्हाला फरक दिसेल. इमानदारीने सांगतो 4 महिने झाल्यात नंतर 90+ मार्क पडतील म्हणजे पडतील, गॅरंटी देतो कारण पेपरला काय येतं, पुस्तक सूची कोणती वापरायची, कोणते टॉपिक घ्यायचे, एका टॉपिकला किती वेळ द्यायचा, प्रश्नपत्रिका कधी वाचायच्या, PYQ कसे करायचे, सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. एका प्रश्नापैकी 3-3 वेळेस तुम्हाला मी घेऊन जातो. प्रॉपर असा प्लॅन आहे. डेमो सुद्धा दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा 4 महिने फक्त रोज 8 तास अभ्यास करायचा आहे. 7वा मुद्दा झाला. 8वा मुद्दा घ्या, रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 100+ दिवसात म्हणजे 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त क्लासेसवरती कोणता माईचालाल भरती होत नाही. त्यासाठी तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागेल आणि सेल्फ स्टडी ही करत असताना गाढव मेहनत घेऊन चालणार नाही. एकच पुस्तक आहे, दिवसभर वाचतो, पुढचं पाठ आहे, मागचा सरसपाट आहे, कशाला वाचतो? वावरामध्ये जाऊन तू ते आऊत हकल की वखर आणखी काय उपयोग होणार आहे तुझा? त्याच्यामुळे एकदम नियोजनबद्ध काम करा, गाढव मेहनत टाळा, स्मार्ट स्टडी करा. 12 घंटे करायचे तर 8 तास करा, पण असं करा की वाचलेलं लक्षात राहिलं पाहिजे, पुढचं पाठ मागचं सरसपाट झालं नाही पाहिजे, 4ही विषयाचा रोजच्या रोज अभ्यास झाला पाहिजे, विथ PYQ सुद्धा झाल्या पाहिजे. 4च महिने करायचं, गॅरंटी देऊन सांगतो. डेमो दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला नाही फरक पडला 8-10 दिवसात तर मग मला बोलायचं. ठीक आहे. 4 महिन्यात 100% गॅरंटी देतो 90+ मार्क पडतील. टेलिग्रामवरती प्रतिक्रिया बघा पोरांच्या, मी स्वतः सांगत नाही. एकदम स्मार्ट स्टडी आहे, गाढव मेहनत नाही आपल्याकडे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बघा 9वा मुद्दा, ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे, आता बघा ज्याही दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल, हा कोर्स तुम्ही जॉईन करसाल, त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस म्हणजे अर्थात 120 दिवस रे, 120 दिवस मी सांगतो तसा अभ्यास करा, मी सांगतो ते करा. आज प्रवेश घेतला तुम्ही, हा व्हिडिओ कधीही बघत असाल, आज प्रवेश घेतला तर आजपासून पुढील 100+ दिवस रोज एक टास्क करत जायचं. टोटल 120 टास्क आहे, 120 टास्क करायचे 100% गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला 90+ मार्काची तयारी तुमची होणार म्हणजे होणार. ठीक आहे. 9वा मुद्दा झाला. बघा 10वा मुद्दा, शेवटी एवढंच सांगन, 100+ दिवस म्हणजे 4 महिने, मी सांगतो तसा अभ्यास करा, रिझल्ट आज तुमचा 100% येणार आहे. आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला, एकदा दसरथे मास्तरवरती विश्वास करून बघा. आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला तुम्ही, एकदा माझ्यावर विश्वास करून बघा. आतापर्यंत स्वतः अभ्यास केला, एकदा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. क्लासेस केले, सगळं काही केलं, स्कोअर वाढत नाही आहे, 70च्या वर जात नाही, 75च्या वर जात नाही, कसा जात नाही मी बघतो, मी सांगतो तशा पद्धतीने अभ्यास कर. नाही गेला मग मला बोल. पोलीस भरती काय फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे. मग सर ग्राउंड मी मारतो 47, सर 50 ग्राउंड मारतो, अरे लेखीला 70 मार्क पडतात की, मग कसं भरती होणार? तू 90 मार्काची तयारी तुझी करून घ्यायची जिम्मेदारी माझ्याकडे लागली. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर, मी सांगतो त्या पद्धतीने फॉलो कर. नाही पडले मग मला बोल. बघ 11वा मुद्दा तुला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला होता ते विद्यार्थी या भरतीमध्ये भरती झालेलं आहे. ज्यांनी भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईन केला, पण ज्यांनी फॉलोच नाही केला टास्क ते नाही भरती झाले, पण ज्यांनी टास्क फॉलो केला ते पोरं भरती झाले. मी स्वतः सांगत नाही आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तुम्ही जॉईन करा. तिथं टेलिग्राम चॅनलवरती बघा, तिथं काय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे, टास्कना कशा पद्धतीने त्यांना फायदा झाला आहे. टास्क हे रोजचं एक टार्गेट असतं आणि ते टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. बघा 12वा मुद्दा, मी सांगतो ते करा, रिझल्ट हा 100% येणार आहे. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा, रिझल्ट 100% येईल. आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला, लय अकॅडम्या लावल्या, एकदा माझ्यावर विश्वास करून बघा. नाही तुम्हाला फरक पडला ना मग मला बोलायचं. 100% फरक पडणार आहे, मी स्वतः सांगत नाही रे. टेलिग्राम चॅनलवरच्या प्रतिक्रिया पोरांच्या बघा तुम्ही नक्की. बघा 13वा मुद्दा, विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. हे बघा मी तुम्हाला सांगतो, मी या क्षेत्रामध्ये जवळपास झाले 4 ते 5 वर्ष आहे. तर काय करतात, आता सध्याच्याला 17,000 पदाची भरती झाली आहे, तर काय म्हणतात माहिती आहे का, 17,000 पदाची भरती झाली, आता भरती होणार नाही आहे. तशी गोष्ट नाही आहे. रिक्त जागा दरवर्षी 6,000 होत असतात आणि शासनाला त्या भरावा लागतात, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या.
म्हणून मी गॅरंटी देऊन सांगतो, खात्रीने सांगतो पराव, डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरात येईल. त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. भलेही 7-8 हजार, 10,000, 12,000, 10,000 प्लसच पद राहतील, पण 100% जाहिरात येईल. त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने अभ्यास करा. काय म्हणते त्याला, आपल्या पद्धतीने अभ्यास करून आपण आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. जे काय तुम्हाला निगेटिव्ह बनवतात, म्हणतात की साला आता भरती येणार नाही रे, काय खरं नसतं, असं असतं, त्यांच्या नादी लागू नका. भरती 100% येणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. आपला हा व्हिडिओ नंतरही काढून बघायचा. डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरातीने गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. बघा बरोबर, 13वा मुद्दा क्लिअर झालाय. आता तुम्हाला या टास्कमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, आता बघा ह्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही बघू शकताय विद्यार्थ्यांच्या. तुम्ही इथे बघू शकताय कशा पद्धतीने विद्यार्थ्याला इथे काय म्हणता येईल त्याला फायदा झालेला आहे. तुम्ही आता इथे प्रत्येक प्रतिक्रिया मी दाखवत नाहीये. जर तुम्हाला टास्क घ्यायचा असेल त्याची फीस सांगतो, आणि त्याच्यानंतर बघा परो, तुम्हाला टास्क घ्यायचा असेल त्याची फीस सांगतो, त्याच्यानंतर डेमो सुद्धा दाखवतोय. बघा परो, हा नंबर आहे माझा. या नंबरवरती गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 301 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या. 301 रुपये फीस पोराव. ही टोटल किती दिवसाची आहे म्हणाल तर 4 महिन्याची फीस आहे. 301 रुपये फक्त 4 महिन्याची फीस. तुमच्या रिचार्जचा खर्च महिन्याचा 300 आहे, पण आपण ह्या 4 महिने तुम्हाला हा टास्क मी 300 रुपयात देत आहे. तर 301 रुपये फीस आहे. कधीही व्हिडिओ बघत असाल तर प्रवेश घेऊ शकताय. ज्या दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील मित्रांनो 100+ दिवस तुम्ही रोज एक टास्क करायचा. म्हणजे आज जर प्रवेश घेतला तर आजपासून टास्क क्रमांक 1, उद्या टास्क क्रमांक 2, मग त्याच्यानंतर 3, असं करत चालायचं. फक्त 301 रुपये फीस आहे. पाठवून द्या, स्क्रीनशॉट टाकून द्या. तुम्हाला मी जॉईन करून टाकेन. ग्रुप बनवलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांचा ग्रुप बनवण्यात आलेला आहे. तिथं मी तुम्हाला तिथे जॉईन करून टाकल. ठीक आहे. तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. 100% घ्या, तुमचा 100% फायदा होईल. गॅरंटी देतो परवा तुमचे पैसे वाया जाणार नाही, एवढी मात्र मी तुम्हाला शाश्वती देतो. बघा परवा, अजून एक गोष्ट, तुमची वैयक्तिक काय अडचण असेल तर मला कॉलही करू शकता. शक्यतो कॉल टाळा, व्हॉट्सअपला मेसेज करा, नक्की रिप्लाय भेटेल. शक्यतो कॉल टाळा. लयच अर्जंट असेल तुम्हाला, लय अर्जंट असेल तर कॉल करा, पण शक्यतो टाळा. जी काही तुमची टास्क संदर्भातच नाही तर टास्क व्यतिरिक्त दुसरीही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय. त्यात काही दुमत नाही. बरं, टास्क व्यतिरिक्त सुद्धा अडचण असेल तर नक्की मेसेज करा, नक्की रिप्लाय भेटेल. रे काळजी करू नका. बरं, मी तुम्हाला आता डेमो दाखवतोय. बघा, डेमो दाखवतोय, व्यवस्थित व्हिडिओ बघा. डेमो सुद्धा दाखवत आहे तुम्हाला. बघा बरोबर, मास्टर प्लॅन टास्क डेमो, टास्क क्रमांक 1. असे टोटल 120 टास्क आहे. पोलीस भरतीचा विचार केला, पोलीस भरतीचा विचार केला तर आपल्याला 4 विषय आहे रे. 4 विषय कोणकोणते आहे रे? मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी दोन्हीचा एक कॉम्बो बनवा, त्याच्यामध्ये ते इन्क्लूड करून घ्या. 4 विषय आहे. 4 विषयाच्या पलीकडे पोरा तुला या पोलीस भरतीला काही विचारलं जात नाही लेखी परीक्षेमध्ये. फक्त हे 4च विषय आहे. याच्यामध्ये तुला 90 मिनिटाचा वेळ राहतो, तो आयुष्याचा खेळ राहतो, आणि या 90 मिनिटामध्ये पोरा तुला हा पेपर सोडायचा असतो 100 मार्काचा, आणि याच्यात तुला 90+ मार्क घ्यायचे आहे. ते कशा पद्धतीने घेशील हे मी तुला सांगतो. डेमो तुला दाखवत आहे. बघ पोरा, आता तुला गणित विषय आहे. ठीक आहे, गणित विषय आहे. याच्यामध्ये बघा, गणित विषय आहे. आता आपण पहिला दिवस आहे, गणिताचा टास्क घेणार आहे. गणिताचा कोणता तुला अभ्यास करायचा हे मी तुला सांगणार आहे. याच्यामध्ये मी तुला सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघ, किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल हे आपलं प्रकरण. आता तुम्हाला म्हणशील की सर संख्या आणि संख्यांचे प्रकार बघायचे, याच्यामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते? समसंख्या, विषम संख्या, परमेय संख्या, चौरस संख्या, त्रिकोण संख्या, या संख्या कशा ओळखल्या जातात एवढंच तुला पहिल्या दिवशी बघायचं गणिताचं. याच्यामध्ये मग तुला विचारलं की बाबा समसंख्या कशाला म्हणतात, तू फटकन सांगितलं पाहिजे. ज्या संख्येचे 1 स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल त्या संख्येला समसंख्या म्हणतात. बाबा विषम संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येचे 1 स्थानी 1, 3, 5, 7, 9 अंक असेल त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. मग सांगायचा अर्थ असा आहे, परवा मी तुला पहिला दिवस आहे गणिताचा अभ्यास करायचा सांगितला. मी तुला गणिताचं काय सांगितलं रे? मी तुला गणिताचं सांगितलं की फक्त किती इथे किती संख्याचे प्रकार आहे आणि त्या संख्या कशा ओळखल्या जातात एवढंच तुला गणिताचं पहिल्या दिवशी बघायचं. याच्या पलीकडे तुला काही बघायचं नाही. तू याच्या पलीकडे काही बघूही नको, पण एवढं बघत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की तुला कुठली संख्या कशी ओळखली जाते हे आयुष्यात कधी करायचं काम नाही पडलं पाहिजे. एक टास्क आहे गणिताचं, एवढंच आहे. 1.5 तास दे, 2 तास दे. तुला जर आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घे त्या व्याख्या. नसल आकलन करण्याची क्षमता, मायचान सांगतो इमानदारीनं पोरा 21 वेळेस कर एवढ्या व्याख्या. म्हणजे कोणत्या व्याख्या? समसंख्या कशाला म्हणतात, विषम कशाला म्हणतात, परमेय अपरिमेय कशाला म्हणतात, चौरस संख्या कशाला म्हणतात, त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या वगैरे ह्या व्याख्या 21 वेळेस कर. तुला परत कधी करायची गरज नाही पडणार. एक शास्त्र सांगतंय, मी सांगत नाही, शास्त्र सांगतंय. भाऊ तू कुठलीही गोष्ट 21 वेळेस जर केली ना, तर ती गोष्ट आयुष्यात कधीच विसरत नाही. मायचान सांगतो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरसाल, पण 21 वेळेस केलेली गोष्ट कधीही विसरणार नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. झालं गणिताचा
अभ्यास पहिल्या दिवशी एवढाच करा, याच्या पलीकडे काही करू नका, याच्या पलीकडे करायची गरजही तुम्हाला भासणार नाही, फक्त एवढंच तुम्हाला करायचं. ठीक आहे, झालं गणिताचा अभ्यास. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला घ्या, वर्णमालावरील 25 प्रश्न सोडवा. याच्या पलीकडे बुद्धिमत्तेचं पहिल्या दिवशी पहिल्या क्लासमध्ये काहीही करू नका, एवढंच करा. पण करत असताना असं करा, पुढचं पाठ मागचं सरसपाट झालं नाही पाहिजे. असं करा की जिंदगीत कधी ते विसरलं नाही पाहिजे. काय म्हणतो मी तुम्हाला, की जिंदगीत कधी ते विसरलं नाही पाहिजे. झालं बरोबर बुद्धिमत्ताचा टास्क तुमचा. त्याच्यानंतर बघा पहिल्या दिवशीचा टास्क आहे, पहिल्या दिवशीचा अभ्यास आहे, अजून बाकी आहे. एवढाच अभ्यास नाही, 4ही विषय रोजच्या रोज घेतो विथ PYQ ही तुम्हाला सांगतो. PYQ कशा सोडायच्या हे सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा मराठी व्याकरण विषय हे आपला बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे भाऊ. याच्यामध्ये 25 पैकी 25 मार्क कोणीही घेऊ शकतंय. शक्य आहे रे, अशक्य या जगामध्ये दुसरी कुठली गोष्टच नाही आहे. शक्य आहे, सर्व काही शक्य आहे या जगामध्ये. काहीही शक्य होऊ शकते जर का तुमच्या मनामध्ये जर का ठाम विचार केला की मला मराठी व्याकरणात 25 मार्क घ्यायचे, 25 पैकी 25 पडणार, 100% पडणार. बघ मराठी व्याकरण विषय आहे, याच्यामध्ये बघा मराठी व्याकरणासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो, सगळं जग वापरतं, आपणही वापरणार आहे. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगणार पहिलंच चॅप्टर आहे, पहिलंच प्रकरण आहे, मराठी भाषेचा उगम व व्याकरण दिवस पहिला आहे, टास्क क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासायला देणार. कोणकोणते रे बाळा? मराठी भाषेच्या उत्पत्ती विषय बघ, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघ, भाषा लिपी व स्वरूप बघ. हे 3च मुद्दे अभ्यासाचे. तुला डोक्यामध्ये क्लिक होईल, मास्तर हे 3 मुद्दे तर मी साला 15 मिनिटात खतम करेल रे. मलाही माहिती आहे तो अभ्यास झाला असेल, तो वेटिंगला राहिला असेल, नाहीतर तुझे भरपूर दिवस झाले तू वाचत असेल तर हे 3 मुद्दे तू 15 मिनिटातच खतम करशील, मलाही माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे 3च मुद्दे मी तुला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे सांगितले बाळा. हे 3 मुद्दे अशा पद्धतीने कर की जिंदगीत कधी विसरला नाही पाहिजे. मला म्हणणं आहे बाबा, तुला आकलन करण्याची क्षमता असेल तर हे 3 मुद्दे आकलन करून घे. पहिल्या दिवशी मास्तरनं मराठी व्याकरणाचा एवढा टास्क दिला आहे, तुला जर आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घे. जर तू हे आकलन करण्याची क्षमता नसेल, ह्या 3 मुद्द्याला बाळा 21 वेळेस कर. मायच्यान सांगतो रे, शास्त्र सांगतंय, मी सांगत नाही. 21 वेळेस केलेली गोष्ट कधीच माणूस विसरत नाही. तू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरशील, मायबाप सोडून जगामध्ये चट विसरशील, पण हे 3 मुद्दे जर का तू 21 वेळेस केले तर तू कधीच विसरणार नाही. मराठी व्याकरणाचं एवढंच कर, पहिल्या दिवसाच्या पलीकडे काय करू नको. 90+ मार्काची तयारी नाही झाली मग मला बोल. लय लोकांवरती विश्वास केला, 1.5-2 लाख रुपये भरले तू अकॅडमीमध्ये, तरी तो स्कोअर वाढला नाही. मग टोनग्या इतके दिवस केलं काय? मी सांगतो ते कर. फक्त 300 रुपये फीस आहे, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास कर. नाही स्कोअर वाढला ना मग मला बोल. परा पोलीस भरती काहीच नाही रे गोष्ट, मी सांगतो त्या पद्धतीने करा. ओके, आता बघा त्याच्यानंतर सामान्य ज्ञान विषय आहे, मी याचाही अभ्यास तुमच्याकडून करून घेणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सामान्य ज्ञानचं सांगणार की राज्य आणि राजधान्या बघा, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा. आता तुम्ही म्हणसान की सर सामान्य ज्ञानचं पहिल्या दिवशी आम्ही एवढंच करायचं का बा? राज्य आणि राजधान्या, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच करू का बा? याच्या पलीकडे आम्ही काय पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचं काहीच नाही करायचं का बा? हो रे मित्रा, काही नाही करायचं, पण हे करत असताना अशा पद्धतीने कर की जिंदगीत कधी तुला या राज्य आणि राजधान्या करायचं काम नाही पडलं पाहिजे. तुला जर का झोपेतून जरी उठून विचारलं की बाबा गुजरातची राजधानी काय रे, तू पटकन सांगितलं पाहिजे मास्तर गांधीनगर आहे ना. ती गांधीनगर आहे ना, गुजरातची राजधानी राजधानी ही गांधीनगर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेव, तू राज्य आणि राजधान्या करत आहे, काय करावं मास्तर? दिमाग एवढा बैल दिमाग आहे रे की त्या दिमागात घुसतच नाही आहे. तू सांगितलंय मला आता राज्य आणि राजधान्या करायचं, पण मास्तर दिमागात घुसत नाही. मग त्यासाठी तुला काय करायचं मी सांगतो तुला. त्यासाठी तुला काय करायचं की एक राजधानी 21 वेळेस म्हणायची. गुजरातची राजधानी गांधीनगर, गुजरातची राजधानी गांधीनगर 21 वेळेस म्हण ना. तू तो ह्या काय बापात जातो, तो ह्या पाठ तर होऊ राहिलं ना. जिंदगीत तू कधी विसरणार नाही. शास्त्र सांगतंय भाऊ आपल्याला, कुठलीही गोष्ट 21 वेळेस जर केली ना तर ती कधीच विसरत नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू दे. पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचं एवढंच करा, पण करत असताना असं करा की परत जिंदगीत तुम्हाला या राज्य आणि राजधान्या करायची गरज नाही पडली पाहिजे. अशा पद्धतीने करा, अशा पद्धतीने अभ्यास करा. फराव गाढव मेहनत टाळा, स्मार्ट स्टडी करा. स्मार्ट स्टडी करा, थोडंच करा, थोड्यामध्ये गोड करा. किती वाचता यापेक्षा काय वाचता याला महत्त्व आहे. 10 वर्ष पोलीस भरती करून उपयोग नाही आहे. 4-6 महिन्यात तुम्ही पोस्ट काढू शकता. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. अति महत्त्वाचं, पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास नाही, अजूनही अभ्यास देतो मी तुम्हाला. परवा 2016 पासून मी तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतो. 2016 पासून PYQ सगळ्यात मोठा फॅक्टर आहे पोलीस भरतीमधला. ज्याला समजला तो 4च महिन्यात भरती झाला. एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. बघा PYQ मी 2016 पासून वाचून घेतो, पण आपण सुरुवात 18 पासून करणार आहे. मी तुम्हाला सांगणार 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा. त्याच्यामधली फक्त GK आणि मराठी व्याकरणच वाचायचं मी तुम्हाला सांगतो. याच्यामधली काय GK आणि मराठी व्याकरणच मी तुम्हाला वाचायचं सांगतो. गणित बुद्धिमत्ता सोडू नका म्हणतो, कारण का गणित बुद्धिमत्ता सोडायला घेतलेली एक प्रश्नपत्रिका सोडायला तुला 1.5 तास लागेल. फक्त गणित बुद्धिमत्ता वाचायची, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान वाचायचं. याच्यामध्ये वाचत असताना एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला 2दा वाचायचं सांगतो, कारण का लक्षात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास करा.
पोरांनो 2016 पासून तुमच्याकडून मी प्रश्नपत्रिकाही सोडून घेतो. चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला PYQ सुद्धा सोडायला सांगतो. एकंदरीत मी तुम्हाला सांगतो फक्त 120 दिवस मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला, माय चान्स सांगतो इमानदारीनं, तुमची 90+ मार्काची तयारी होईल. आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला तुम्ही, एकदा माझ्यावरती करून बघा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला. परत सांगतो काय अडचण असेल त्या नंबरवरती मला मेसेज करू शकताय. तुम्हाला हा टास्क कोर्स तुम्ही कधीही जॉईन करू शकताय, कधी जरी व्हिडिओ बघितला असेल तर. ज्या दिवशी प्रवेश घेताल तिथून पुढे 100+ दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला. इमानदारीने सांगतो पोरांनो, पहिल्या 8 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसायला लागेल. आतापर्यंत भरपूर लोकांवरती पैसे खर्च केले, क्लासेस लावले, हे केलं ते केलं, फरक नाही पडला, स्कोअर नाही वाढला. बापाच्या कष्टाची जाणीव असून सुद्धा मास्तर योग्य मार्गदर्शन भेटलं नाही. पूर्व दिशा एकीकडे होती, मी तिला पश्चिमेला शोधत होतो. तुला कसं यश भेटन पोरा, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर. भरपूर दिवस गेले तुझे, मी सांगतो ते कर. इमानदारीने सांगतो रे, मी फॉलो केलं तुम्ही करा. 100% तुमचं इथे यशस्वी तुम्ही होसाल. 90+ मार्काची इथे तुमची तयारी होईल. तर बघा मित्रांनो, परत एकदा सांगतो याची फीस किती आहे. 301 रुपयाची फीस आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 301 रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या, स्क्रीनशॉट टाकून द्या. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून टाकतो. ज्यांनी प्रवेश घेतला त्यांना ग्रुपमध्ये मी ॲड करतोय. तर त्यांचा ग्रुप आहे स्वतंत्र एक, तर तिथे ॲड करून टाका व्हॉट्सअपलाच, आणि तुम्हाला रोज एक टास्क मिळून जाईल. तुम्ही जर म्हटलं की नाही मास्तर मला 120 टास्क एकत्रच लागतात, तर एकत्रही भेटून जातील. रोजचा एकही भेटेल किंवा एकत्रही भेटेल, तुम्ही मागसान त्या पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. पण माय चान्स सांगतो इमानदारीनं, परवा लय लोकांवरती विश्वास केला रे, एकदा माझ्यावर करून बघा, 100% फायदा होईल. तुमच्या भल्याची गोष्ट आहे. ओके, तर आशा करतो परवा संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.